तिथे गवत जास्त पाणी प्यायची बाळा दमलाय काम करून. तर फॅमिली आम्ही आता दुपारचं जेवण करायला बसलेलो आहेत मस्तपैकी शेतामध्ये. वातावरण पण पाहू शकतात कसलं आहे, एक नंबर. असं ना लोणावळ्याला जा कुठं जा त्याच्यापेक्षा भारी वातावरण आहे. आणि त्यामुळे सोन आलेले मी फिरायला झालेला अभ्यास कुठे. आणि हे बघा आता रुद्र आहे ना अभ्यास करतोय, स्कूलवरतून आलेला आहे आणि तो त्याच्या लगेच अभ्यासाला बसलेला आहे. कसली भाजी? कुठे सगळ्यात जास्त काम करून बटाट्याची भाजी आणि अरे वा पार्लेजी पण आणलेले आहेत. रुद्र खुश झालेला आहे. कोणी होऊ का नाही होऊ हे बॅग रुद्र पाण्यात खाना अभ्यास करता करता खायची तुला. ठेव. तर फायनली फॅमिली पाहू शकतो बटाट्याची भाजी आणलेली आहे सोनालीने, भाकरी पण आणलेली आहे, चपाती पण आणलेली आहे आणि बिस्किट पण आणलेले आहेत. काय विषय नाही का आईने मला तरी लई खावटली ती मम्मी तुझी पेन्सिल घेतली एवढी खाऊनच घेतली. आता मग तुला गली शांत कर देतो तुम्ही. घरी गेले सांगतो तू आईला का दादागिरी करते नाही. काय केलं आईने खाऊन नाही देणार चला बघू कोणती खाल्ली वाली बघ. सोनाली तू खरंच पेन्सिल खाल्ली. कोण म्हणलं आता तुला ना थाळ खेळून नाही देणार मी. तुझ्यात खेळून नाही द्यायचं आईला. पेन्सिल खात अयो कट्टी पण टाकली बघ तुझ्यात. आईला म्हणायचं माझ्यात बोलायचं नाही, परत माझी पेन्सिल खायची नाही. रुद्र खुरपू लागतोय का? आई हरली म्हणून तू आईला मदत करतोय का? आकण तुझ्या डोळ्यात बोट घातलं. बर मला आणि खुरपतोय का तू बा? खुरपितोय तू कोणाला मदत करायला लागतो? आईला लागतोय का बाबाला मदत करायला लागतोय? तू दोघाला मदत करायला लागतोय ना? तिथे गो टाकतो का? तर तू रोज मदत केली आम्हाला तर किती छान होईल बा. हा मोठा होऊन पैसे देणार तो आम्हाला. बाळा असं काम करू नाही, शाळा शिकून पैसे दे. हा शाळा शिकायचं आणि नोकरीला लागायचं. काय असतं नोकरला? बाप्पा म्हणजे ना आमची कपाशी आहे, म्हणजे कपाशीला काही होऊन देत नाही. बाकी गवत वगैरे काढतोय. तर सोनालीच्या पुढे येऊन बसलेला आहे. तर सोनालीला मदत करू राहिला नाही का? हो गवत आहे बाळा. तिथं गवत आहे जास्त. नाकाला सर्दी पण झालेली आहे, खूप शेंबुडीवर राहिलेला आहे. आई शेंबूड घे. आतल्या आतच नागात वळवळ करते. थोडं नाक जर दाविलं का त्याचं मन समाधान होतं. तुझ्या काहीच नाही रे. काय झालं? दिसतंय किती लागलं असं काहीतरी थोडंफार असं. रुद्राने आणलं, तू नाही आणलं बाळा? पाणी प्यायची बाळा दमलाय काम करून. बरं आई पाणी सांगायला बघ ना. दमलंय म्हणते मी. बाबा मेले दमलंय. काय काम केलं? किती मोठं ग्रुपीला काय काम केलं आहे बघ. काय विचारते तुला काय काम केलं? गावात गोळा करा आता. नाही गंध आहे ना तर वेगळ्या टोपण आहे ना. ग्रीन टोपण म्हणलं ते. ग्रीन आहे ना. त्याचं हरवलंय बाळा टोपण. रुद्राने आम्हाला खूप मदत केली, खूप खुरपू लागलाय आम्हाला. मस्ती पण तेवढीच केली आमच्या संग आणि खुरपू पण तेवढाच लागलाय आम्हाला. आमच्या हाला गवत पण टाकू लागत होता. दे मला बाळा, मी पण पितो थोडं पाणी. जाऊ आता दुसरी पाच. तुला खुरपू लागायचंय? तू खुरपू लागणार मला आता परत? तुझ्या आईला त्यो चलो चलो आईला म्हणा मी पण खुरपू लागणार आहे अजून पण. हो
नाही हा बाळा काय झालं आपण खुरपू लागू तिथं नाही ठेवायचं. तुझा कोणता आहे? कोणता आहे तुझा? वाव तुझा ते काम करून देत नाही मला. मी आईच्या मोठं चाललो होतो तिच्या आणि त्याने मला कसं पकडून धरलंय. बाळा सोड ना माझे केस. तू एडॅम करतोय बरं का बाळा. तू असं करायचं नाही. तू गुड बाय आहेस ना. क्या क्या बोला तू? क्या क्या? माझ्या केसात भाऊ गेला. काढ बरं तेवढा माझ्या केसला भाऊ. काढ काढ बाळा. बाळा आई माझ्या पुढे चालली. प्लीज प्लीज बाळा मला खुरपून दे ना बाळा. माझी आई पुढे जाईन ना. नाही नाही मला जायचंय पुढं. मला जिंकायचंय बाळा. प्लीज मला जिंकून नाही द्यायचं. का बरं नाही द्यायचं जिंकून मला? केस नको बाळा. अरे 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 कसलं कसलं कसलं. अरे बाप हातात केस आला तुझ्या. थांबा खायची बघा. खुरपीचं एक काम पण झालेलं आहे भाजीचं. बाळा ऐकत आई काय म्हणते आई काय म्हणते बघ. भाजी नेऊन द्या ऐकाकडे. भाजी नेऊन द्या आपल्या संध्याकाळी भाजी करायला. कशाची भाजी आहे रोजाला सांग. कशाची भाजी ती कशाची आहे? फॅमिलीला बघा तांदळाची भाजी आहे आणि खुरपी आणि तांदळाची भाजी आल्याच नंतर आहे ना ती साईडला घेतात नाही का संध्याकाळी भाजी करण्यासाठी. खायला पण छान असते. ते आकाकडे नेऊन दे बाळा. आकाकडे नेऊन दे. खराब नको हा. धरा काल म्हणा धरा का आईने भाजी काढली म्हणा. दे दे त्या आकाकडे दे. आका आहे ना ऐक फेकून देतोय बाळा तू तर. नुसता कुदतोय बघा. आता आता मला एडॅम करत होता. आता ना जाऊन सोनालीला एडॅम करतोय. असंच कुदतो नाही का. जर मोबाईल दिला तर एका जागेवर शांत बसतो आणि मोबाईल नाही दिला ना तर आम्हाला कामच करून देत नाहीये. पण मोबाईल देणं लई चुकीचं आहे. त्यामुळे थोडं आम्ही आमच्या संग कुदून देतात खेळून देतात. त्याला काही प्रॉब्लेम नाही नाही का. काय होते काय होते बाळा. अभी क्या हो गया. अभी नाक में माती गई. इकडं ते नाक डायरेक्ट तोंडच पडलंय. नाकात माती. आता तरी पण शांत राहणारच नाही. तरी भाजी नाही हा बसलाय. परत परत पडशील सोनाली त्याला पॅक धरा उगं. मग पुढं आता जर दगड जर असता का तर लय लागलं असते त्याला. उगं माती होती म्हणून शांत राहिला. हात जास्त टाकला का बर का. हात जास्त टाकला किती लागेल माहिती तुला. बघा चैतन्याला मोबाईल दिला ना तरच एका जागेवर बसत नाही ना दिला त्याचं कार्टूनच आम्ही बनवतो. त्यामुळं आपण कार्टून म्हणलं तरीच पण मोबाईल काय द्यायचं नाही नाही का. त्याला कुठून द्यायचं खेळून द्यायचं. आपले थोडं खुरपून थोडं मागं पडत काय विषय नाही. पण मोबाईल द्यायचा नाही जास्त. कसलं कुठून नाही का मम्मीले. काय 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 तुमच्या तोंड तुला बाळा काय शिकवलं होतं सकाळी शाळेत जाताना. काय शिकवलं होतं. आपण ते नव्हतं का ही तुझे बदाबद आणते ते पूर्णाला. तोंडातच माती घातली. बाळा तू शांत बसतो का. टाळी वाजून असतोय. अजित कटी टाकली तू. अजित कटी टाकली कमून. कशी टाकली कट्टी तू कमून बाळा. डोळ्यात बोट हटकून नाही बाळा. चुकून लागला होता. तू पळत पळत गेलता ना. आई आका काय खाते बघ ना. वा तुला पण खायची मग. आका जा ना म्हणा. आका मला दे ना. मी पण येतो ना. आकून घे ना. आकून घे ना. आकून घे ना. आणि आकात बोलत नव्हता ना तू. पण पान छान असतं ते. मी पण खात असतो ते. ताकद येते त्याने बाळा. तू तर आकात बोलत नव्हता ना. आकाकडून पान कसं काय घेतलं.
छान आहे खाय मोठं होतं माणूस आयुर्वेदिक दुखे फांदीची भाजी म्हणतात त्याला. हे बघा बाळा मी पण खातो त्याला बघ. मोठं होतं मी पण खातो. कुठं राहिलं तुमच्या आईला देतो. तर फायनली आलेले शेतामधून आणि आता मस्तपैकी हात पाय धुवायचे. सोनेलला फेस वॉश दिलेला आहे कारण की दिवसभर लय उन्हाने काळे पडलेली आहे. आता मस्तपैकी फेस वॉश लावून मस्तपैकी फ्रेश वगैरे होईल. मी अजून फ्रेश वगैरे राहिलेलो आहे. परंतु मला आहे ना पहिला मोबाईल चार्जिंग लावायचं आहे. मोबाईलला कसली चार्जिंग नाही राहिलेली. चार्जर इकडं तर आपलं चार्जर नाही आहे. तर माझं चार्जर इकडं आहे. तर फॅमिली अशा प्रकारे आमचा दिवस गेलेला आहे आणि मला वाटतं ब्लॉग पुन्हा आता इथंच थांबवत आता मस्तपैकी फ्रेश होतो. हातपाय वगैरे धुतो मस्तपैकी. तो परत सोनाली गरम गरम चाय करेल. चाय बीत मस्तपैकी पितोच आणि मग मी माझा व्हिडिओ एडिटिंगला लागतो. ते तिचं स्वयंपाकाला लागेल. मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झाल्यावरती जेवण करतो. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला रुद्राच्या शर्यती कशा वाटल्या तेवढं कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे बरं का.